हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळेजणं. तर मंडळी नमस्कार. खूप दिवसापासून व्लॉग बनवायचा होता, पण सध्या जरा मम्मीची तब्येत नाजूक असल्यामुळे मला काही सुचत नव्हतं. आणि आज असं छान ऊन पडलेलं होतं, म्हटलं चला जरा व्हिडिओ शूट करूयात. सो जेव्हा केव्हा आपण मूड थोडासा असा ऑफ असतो किंवा बरं वाटत नसतं, तेव्हा मस्त या दोन बाळांना बघतो आम्ही. बेस्ट एंटरटेनमेंट आहेत ते. हल्ली दररोज आमच्या घरी दोन मुलं सतत दिसत असतात. आमच्या व्हिडिओजमध्ये सतत त्यांचेच व्हिडिओ सुरू असतात. इतकी गोड फॅमिली आहे ना, आपलीच असल्यासारखे वाटते. आणि वेळ कसा निघून गेला हेही कळत नाही. त्यामुळं जेव्हा पण केव्हा स्ट्रेस्ड असतो ना, कामाचं खूप टेन्शन असेल, घरचे काही टेन्शन्स असतील, तर निवांत त्यांचे व्हिडिओज बघत बसतो आम्ही. घरात सतत महाराष्ट्राची हास्य जत्रा तरी लागलेली असते किंवा भारती सिंगचे व्लॉग्स तरी लागलेले असतात. आणि मग अधूनमधून जेव्हा दादाला फोन करते तेव्हा मम्मीसोबत अशा गप्पा मारत असते. मम्मी सध्या किडनी डिस्फंक्शनमुळे जरा ॲडमिट आहे. सो संपूर्ण फॅमिली तिला बरं करून घरी कसं आणता येईल ह्यामागे लागलेली आहे. मी जेव्हा पण तिला कॉल करते तेव्हा छान छान पॉझिटिव्ह वातावरणाविषयी बोलते. तिला वाटावं, छान वाटावं यासाठी जरा प्रयत्न करते. पुन्हा तिला माझी प्लांट्स दाखवते, माझा देव्हारा दाखवते. तिला छान वाटतं. सतत हॉस्पिटलच्या वातावरणामुळे ती सध्या वैतागलेली असते. पण मग मी तिला सांगते की थोडं नामस्मरण करत जा. दत्त दत्त विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी असा जाप करत जा, तुला प्रसन्न वाटेल. आणि देव्हारा वगैरे दाखवते, त्यामुळे ती प्रसन्न असते जरा. सोबतच मोबाईलवर तिला हनुमान चालिसा, रामरक्षा स्तोत्र वगैरे ऐकवतात. त्यामुळे ती बरी होऊन येईल. खरं तर मम्मी आजारी आहे, पण पूर्ण घरच आजारी पडल्यासारखं वाटतं आहे. केव्हा एकदा तिला पूर्वीसारखं हसत खेळत बघेन असं झालं आहे. बघूया, महाराजांकडे प्रार्थना सुरू आहे. लवकरात लवकर मम्मी बरी होऊन लवकरात लवकर घरी यावी यासाठीच सर्व प्रयत्न सुरू आहेत.